बघा बाळा, द डिफरन्स बिटवीन स्क्वेअर्स ऑफ टू नंबर्स इज 120. म्हणजे दोन संख्यांच्या वर्गातला फरक दिला आपल्याला 120. द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज, लहान संख्येचा वर्ग हा ट्वाइस द ग्रेटर नंबर, मोठ्या संख्येच्या दुप्पटीत काय. देन फाइंड द नंबर्स. पेज नंबर 54 वर क्वेश्चन नंबर 12 दिलेला आहे. बघा स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर ते दोन नंबर आपल्याला काढले पाहिजेत. ही कंडिशन पहिल्यांदा घ्यावी लागेल. द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर. लेट द स्मॉलर नंबर बी एक्स. लेट द स्मॉलर नंबर बी एक्स घेतला तर आता इथं कंपेअर काय करूया बा. स्मॉलर नंबरचा वर्ग बरोबर ग्रेटर नंबरची दुप्पट. द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज इक्वल टू, इज ट्वाइस म्हणजे दुप्पट, ट्वाइस द ग्रेटर नंबर, ग्रेटर नंबरची दुप्पट. हे कसे आहेत? इक्वल. आता स्मॉलर नंबर आपण किती घेतला? एक्स बरोबर 2 इन ब्रॅकेट ग्रेटर नंबर. मग आता ग्रेटर नंबर काढायचा असेल तर 2 न गुणलेला आहे, 2 न जाऊन डिवाइड केलं म्हणजे ग्रेटर नंबर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 2. स्मॉलर नंबर आपल्याला एक्स मिळाला, ग्रेटर नंबर कोणता मिळाला? एक्स स्क्वेअर अपॉन 2. बाय गिवन कंडिशन. कंडिशन काय दिल्या? द डिफरन्स बिटवीन स्क्वेअर्स ऑफ टू नंबर्स इज 120. म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग वजा लहान संख्येचा वर्ग बरोबर 120 दिलेलं आहे. मोठ्या संख्येचा वर्ग वजा लहान संख्येचा वर्ग बरोबर 120. हे तर ब्रॅकेट टाका, चुकून राहिलेलं आहे बाळा. ग्रेटरचा नंबरचा वर्ग वजा स्मॉलरचा वर्ग बरोबर 120. आणि हे इक्वेशन तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. गणितात काय केले बघा. स्क्वेअर टर्म लेट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, आपण तात्पुरतं ए घेऊया. पुढं जरी तुम्ही एक्स स्क्वेअर कॉमन काढून जरी ए घेतलं तरी चालेल, आत्ता घेतलं तरी चालेल. एक्स स्क्वेअरला ए म्हटलं तर ए अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए इज इक्वल टू 120. ए स्क्वेअर अपॉन 4, 2चा वर्ग 4 मायनस ए बाय 1 इज इक्वल टू 120. ह्या 4 डायरेक्ट तिकडे जायचं नाही. इथं अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी आहे. छेदांचा गुणाकार छेदात, का तर छेद समान नाहीत. छेद समान नाहीत म्हणून त्यांचा गुणाकार केला, तिरका गुणाकार. याने इथं गुणलं 4a इज इक्वल टू 120. भागलेला आहे गुणलं ए स्क्वेअर मायनस 4a इज इक्वल टू 12 चौक 48. ए स्क्वेअर मायनस 4a मायनस इज इक्वल टू 0. आता मायनस 480चं फॅक्टर पडा. बे दोन्ही 4 बे चौक 8 बे 1 बे दोन्ही 4 बे सक बे त्रिक 3 थाय 5 दोन्ही बे 1 1. कुठलाही नंबर खालीवर झाला तरी चालेल, फक्त आधीमध्ये संख्या घेऊन आपल्याला 4 आणलं पाहिजे. 4 आणण्यासाठी बघा, 4 आणण्यासाठी बऱ्यापैकी 4 आहे म्हणजे मध्ये सेंटरवर असणार आहे. म्हणजे निम्म्या. आता इथं समजा तुम्ही कबड्डीनं खेळायला लागला तर कोण कोणीकडे होणार? सर्व लहान संख्या एकीकडे होऊन चालणार नाही आपल्याला, कारण फरक बऱ्यापैकी 4 आहे. 1 आहे, 1 असेल तर अगदी निम्मा निम्मा केला पाहिजे. 4 आहे, थोडंसं इकडं तिकडं. आणि जास्त फरक असेल तर बारकी किकडं मोठी किकडं, अशा पद्धतीनं नियोजन लावायचं बाळांनो. 4 आहे, 2 दुनी 4 दुनी 8. 8 पण या संख्या मोठ्या होतात इकडं.
8 दुनी 16 घेऊया, 5 त्रिक 15, 15 दुनी 30, 30 आणि 16चा फरक 4 येत नाही, 2 दुनी 4 दुनी 8, 8 त्रिक 24 घेऊया, 5 दुनी 10 आणि 10 दुनी 20, बघा 5 दुनी 10 एक्के 10, 10 दुनी 20, 2 दुनी 4 दुनी 8, 8 त्रिक 24. मिडल टर्मचं साइन मायनस, मायनस मायनसचा गुणाकार प्लस, आणि मिडल टर्म किती आला 24 मधून 20 गेला -4. पहिली संख्या आहे तशी, त्या दोघांपैकी एक +20a घेऊया, -24a मायनस इज इक्वल टू 0. काय कॉमन निघल, a इन ब्रॅकेट a + 20 -24a राहिला, एला एच राहिला पाहिजे, वजावजांचा गुणाकार अधिक 24 दोन्ही बरोबर 0. 2 ब्रॅकेट इक्वल आलं a + 20 a -24 इज इक्वल टू 0. a + 20 इज इक्वल टू 0 और a -24 इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 24 आणि a इज इक्वल टू -20. आता आपल्याला ही किंमत नको आहे, कॅन नॉट बी निगेटिव्ह. मग आता a बरोबर 24 घेतलं, a 24 घेतलं म्हणजे तिथं कोणत्या संख्येला a घेतलेलं होतं, लेट x² इज इक्वल टू a. नाव x² is equal to a, x² is equal to a means 24, taking square root on both sides, म्हणजेच आपल्याला √24, x is equal to 4 सक्क √6 x. स्मॉलर नंबर कितीला 2√6. m घेतलेला आहे आपण, a घेतलेला आहे, 24 आलं, m इज इक्वल टू x², x² इज इक्वल टू 24, और बट स्क्वेअर ऑफ अ नंबर कॅन नॉट बी निगेटिव्ह, म्हणून x इज इक्वल टू 24, x इज इक्वल टू टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, 24 स्क्वेअर रूटमध्ये घेतलं. आणि सेकंड नंबर, आता इथं फॅक्टर पाडले, तुम्ही पाडले तर चालते, नाही पाडले तर चालते, पण जास्तीत जास्त फॅक्टर पडला तर फॅक्टर पाडा. आणि सेकंड नंबर किती येतोय बघूया आपण. हा स्मॉलर नंबर, √24 इज इक्वल टू √6, आणि ग्रेटर नंबर x² अपॉन 2, x² ची किंमत किती आहे तर 24 बाय 2 मीन्स 12. स्मॉलर नंबर आहे 12 नंबर. स्मॉलर नंबर कितीला √24 अँड ग्रेटर नंबर 12. गणित काळजीपूर्वक बघा, अभ्यास करा.